So let's continue with our basic concept of seed technology, beginning with the seed. So seed is any material which is used for the germination, mainly consist of endosperm and embryo. Okay, जे कोणतेही मटेरियल तुम्ही यूज करताय एंडोस्पर्म आणि एम्ब्रियो जे असेल असं जे काही मटेरियल आहे जे की प्रोपगेशन साठी मेनली प्रोपगेशन साठी यूज करताय जर्मिनेशन त्याचं होतंय अशी जे काही सीड असं जे काही मटेरियल आहे त्याला आपण सीड म्हणतो. ठीक आहे. आता सीडचं बेसिक कंपोनंट आहेत दोन महत्वाचे कंपोनंट आहेत एक एंडोस्पर्म आहे आणि दुसरा एम्ब्रियो आहे. एम्ब्रियो काय करतो तर जर्मिनेशन त्याचं होत असतं त्याच्यापासून जे काही मेन पार्ट्स आहेत रूट आणि शूटचे जे रेडिकल अँड फ्लुइड हे तिथे जे काय फिजिओलॉजिकल चेंजेस होतात एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज होतात. ठीक आहे. त्या थ्रू ते ऍक्टिव्हिटी ग्रोथ त्यांची होत असते आणि त्याची डेव्हलपमेंट होत असते. ठीक आहे. पण इनिशियल लेवलला त्यांना जर डेव्हलपमेंट करायची असेल ठीक आहे तर त्यासाठी त्यांना काहीतरी सोर्स ऑफ एनर्जी पाहिजे. तर तो सोर्स ऑफ एनर्जी जो काय असतो तो एंडोस्पर्म हा प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. सो बेसिकली सीड is any material which is used for the germination mainly consists of endosperm and embryo. हे लक्षात ठेवा. आता मेन डिफरन्स काय सीड आणि ग्रेनचा. सो व्हॉट इज सीड? सीड इज एनी मटेरियल which is used for germination and grain. So grain is any material which is used for the consumption purpose only. So it is a grain. ग्रेन फक्त खाण्यासाठी वापरतात. सीड हे सोईंग साठी वापरतात किंवा जर्मिनेशन त्याचं होतं असं जे काही मटेरियल आहे ते सीड असतं. ठीक आहे. हे दोन महत्वाचे लक्षात आले कन्सेप्ट. पुढे आपण जाण्यात हरकत आहे. आता पुढचं व्हरायटी म्हणजे काय. सो व्हरायटी इज अ ग्रुप ऑफ प्लांट्स हॅव्हिंग डिस्टिंग्विशेबल कॅरेक्टर्स which when reproduce either sexually or asexually retains these character or particular जे काही कॅरेक्टर त्याचे जे काही कॅरेक्टर असतात ठीक आहे ते कॅरेक्टर ती व्हरायटी कोणत्याही प्रकारे त्यांचं मल्टिप्लिकेशन झालं तर ते कॅरेक्टर तसेच ते सस्टेन ठेवतात. ठीक आहे. तर त्या असे जे काही ग्रुप ऑफ प्लांट्स असतात त्याला आपण म्हणतो व्हरायटी. सो व्हरायटी इट इज अ ग्रुप ऑफ प्लांट्स हॅव्हिंग डिस्टिंग्विशेबल कॅरेक्टर्स क्लिअरली डिस्टिंग्विशेबल कॅरेक्टर. एक कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टर पासून डिस्टिंग्विश असतो. म्हणजेच अगदी ग्रेनचा कलर असेल तर ग्रेनचा कलर हे येलो कलरचा असेल किंवा ब्लॅक कलरचा असेल किंवा रेड कलरचा असेल तर असे जे काही कॅरेक्टर हे आपल्याला डिस्टिंग्विश करता येतं. ठीक आहे. हे ग्रेन कलरचा कॅरेक्टर आहे तो डिस्टिंग्विशेबल आहे इतर कॅरेक्टर म्हणजे इतर जे काही व्हरायटीज आहेत त्यापासून. सो variety it is a group of plants having distinguishable character which when reproduce either sexual or asexual retain this character is a variety. Then seed viability it is ability of seed to germinate under favorable condition. ठीक आहे. सीड ची उगवण होण्याची क्षमता त्याला म्हणतो आपण सीड व्हायबिलिटी. देन सीड डॉर्मन्सी इट इज अ इनएबिलिटी ऑफ द सीड टू जर्मिनेट होऊ शकत नाही एखादे सीड त्या कंडिशनला आपण म्हणतो सीड डॉर्मन्सी. सो सीड टेक्नॉलॉजी हा कोर्स आहे आपला. तर व्हॉट इज मीन बाय सीड टेक्नॉलॉजी. सो सीड टेक्निक इज अ टेक्निक ऑफ सीड प्रोडक्शन सीड प्रोसेसिंग. बघा कसं काय सिरियलच जायचं काही सुद्धा कन्सेप्ट किंवा काय लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. सिरियल जावा. सीड प्रोडक्शन केल्यानंतर काय होतं प्रोसेस करावं लागतं त्याचं स्टोरेज करावं लागतं. स्टोरेज झाल्यानंतर त्याचं फर्दर टेस्टिंग करावं लागतं. त्याचं सर्टिफिकेशन प्रोसिजर असते ड्युरिंग द सीड प्रोसेसिंग अँड ड्युरिंग द सीड प्रोडक्शन. ठीक आहे. हे प्रोसेसिंगचा पार्ट झाला. सगळं हे झाल्यानंतर सीड मार्केटिंग आणि ते डिस्ट्रीब्युशन टू द रिलेटेड डिस्ट्रीब्युशन टू द पर्टिक्युलर फार्मर्स किंवा काय असतील डिस्ट्रीब्युटर त्यांना आणि त्याच्या अवतीभोवताचे जे काही फॅक्टर्स आहेत. ठीक आहे. ही सगळी टोटल एक टेक्निक आहे त्याला आपण म्हणतो सीड टेक्नॉलॉजी. सो सीड टेक्नॉलॉजी इज अ टेक्निक ऑफ सीड प्रोडक्शन सीड प्रोसेसिंग सीड स्टोरेज सीड टेस्टिंग सीड सर्टिफिकेशन सीड मार्केटिंग अँड सीड डिस्ट्रीब्युशन अँड रिलेटेड टू दिस ऍस्पेक्ट इज अ सीड टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तुम्हाला जे काही एक्झामला विचारलं जातं सीड टेक्नॉलॉजीचं रोल गोल कन्सेप्ट हे विचारलं जातं. ठीक आहे. महत्वाचा काय रोल काय सीड टेक्नॉलॉजीचा तर मेन महत्वाचे रोल काय तर ते पहिला रोल आहे
सीड टेक्नॉलॉजी इज अ कॅरियर ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. ठीक आहे. सीड टेक्नॉलॉजीचा रोल काय आहे, जे नवीन टेक्नॉलॉजी, आता नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे तुमच्याकडे नवीन नवीन मोबाईल येतात. ठीक आहे. सिंपल भाषेमध्ये सांगतो, नवीन नवीन मोबाईल तुम्ही घेतात, त्याचे नवीन नवीन फंक्शन्स असतात, त्यामुळे ते आपण त्याला म्हणतो नवीन ऍडव्हान्स मोबाईल, नवीन फीचर्स आहेत. तसंच ज्या नवीन व्हरायटीज आहेत, त्या नवीन व्हरायटीज इतर ज्या अगोदरच्या व्हरायटीज आहेत त्यांच्या मानाने त्यांच्यामध्ये एखादा नवीन कॅरेक्टर असेल, नवीन एखाद्या डिसीज साठी रेजिस्टन्स असेल किंवा इन्सेक्ट साठी रेजिस्टन्स असेल किंवा त्याचे इल्डिंग पोटेन्शियल वाढवलेलं असेल. ठीक आहे. किंवा त्याच्यामध्ये क्वालिटी काहीतरी चेंज केलेला असेल किंवा वाढवलं असेल. ठीक आहे. तर असं जे काय चेंजेस आहेत, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो न्यू टेक्नॉलॉजी. सो पर्टिक्युलर नवीन सीड जे काय असतं किंवा हे पर्टिक्युलर सीड टेक्नॉलॉजी काय करतं, जे काय रोल, महत्वाचा रोल आहे, इट इज ऍज अ वर्किंग ऍज अ कॅरियर ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. देन सेकंड वन इज अ बेसिक टूल फॉर सिक्युअर फूड सप्लाय. ठीक आहे. जे नवीन सीड जे आलेलं आहे, ठीक आहे, ते बेसिकली नवीन तुम्हाला सीड जे असेल त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी असेल. ठीक आहे. तर असं सीड तुमचे पोटेन्शियल वाढवत असतं. त्यामुळं जे काय पॉप्युलेशनला रिक्वायर्ड जे काय अन्नधान्य आहे हे प्रोव्हाइड करण्याचं काम हे नवीन टेक्नॉलॉजी युक्त जे काय सीड आहे ते करत असतं. त्यानंतर ऍज द प्रिन्सिपल मीन्स टू सेक्युअर क्रॉप यील्ड इन लेस फेवरेबल प्रोडक्शन एरिया. जेव्हा तुम्हाला ड्रॉट असेल, सॅलिनिटी कंडिशन असेल किंवा एखादा पर्टिक्युलर फ्लड आलं असेल, तर अशा कंडिशन मध्ये एखादा अर्ली मॅच्युरिंग क्रॉप असेल, अर्ली व्हरायटी असेल, तर तिथं ते तुम्हाला एक फेवरेबल असं यील्ड देऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळं इट इज द मेन प्रिन्सिपल मीन्स टू सेक्युअर क्रॉप यील्ड in less favorable production area. Then, as a medium for rapid rehabilitation of agriculture in the case of natural disaster. So, these are the roles of seed technology. And further importance is particular high production and reliability of a new technique. हे तुम्हाला इन डिटेल मी सांगणार आहे. ठीक आहे. कन्सेप्ट पर्यंत लक्षात घ्या. सीड क्वालिटी, आता सीड क्वालिटी कन्सेप्ट बघा, सगळी कन्सेप्ट एकदा तुम्हाला समजून घ्या, पुढे आपलं सिलेबस फटाफट उरकून जाईल. सीड क्वालिटी, द सीड of an improved variety which is generally and physically pure, shows high germination percentage and vigor, so has an optimum moisture content and is of good health is a seed quality. जी सीडची क्वालिटी कशी जज केली जाते, तर ते जेनेटिकली प्युअर आणि फिजिकली प्युअर असलं पाहिजे. ठीक आहे. फिजिकली प्युरिटी त्याची अबोव 98% काय असेल ती असली पाहिजे. नंतर त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज, जे जर्मिनेशन पर्सेंटेज 100%पैकी त्याचं कमीत कमी 80-75% काय मिनिमम स्टँडर्ड आहे जर्मिनेशन पर्सेंटेज. ठीक आहे. तर जास्तीत जास्त जर्मिनेशन पर्सेंटेज असावं त्याचं. त्यानंतर विगर, सीड ग्रो केल्यानंतर त्याचं सीडलिंग हे चांगल्या पद्धतीचं असावं. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण सीड विगर. देन हॅज अ ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट अँड इट्स इज ऑफ अ गुड हेल्थ. ठीक आहे. सो सीड क्वालिटी is the seed of an improved variety which is genetically and physically pure, shows high germination percentage and vigor, and has optimum moisture content and is of good health, is a seed quality. So the main characteristics of good quality seeds are, first, high yield, जे काय improved seeds आणि superior seeds याची जी काय क्वालिटी आहे महत्वाची. आता तुम्हाला क्वालिटी सीड्स विचारलं तर महत्वाचे दोन विषय तुम्हाला सांगायला लागले. कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्वालिटी सीड म्हटलं तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इम्प्रूव्ड सीड आणि दुसरं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सुपिरियर सीड. सो इम्प्रूव्ड सीड जे काय त्याचं काय कॅरेक्टरिस्टिक आहे, त्यामध्ये पहिलं आहे हाय यील्ड असावं. जे काही कुठलं सीड असेल त्याचं हाय यील्ड असावं, ते हाय यील्डर असावं. त्यानंतर बेटर क्वालिटी असावी त्याची. बेटर क्वालिटी इन द सेन्स क्रॉप फ्रूटची जी क्वालिटी आहे ती बेटर असावी. त्यानंतर बेटर सुटेड टू ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस, जे काही ऍडव्हान्स ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस आहेत, ठीक आहे, त्याला सूट होण्यासाठी असावी. देन रिस्पॉन्सिव्हनेस, ओके, रिस्पॉन्सिव्हनेस इन द सेन्स ऑफ पर्टिक्युलर जे काही फर्टिलायझर्स किंवा जे काय तुम्ही अप्लाय करताय खतांचे डोस, तर त्याला ते रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे. खत टाकलं आणि त्याचं काही येईल पोटेन्शियल वाढत असेल तर असं काही उपयोगाचं नसते. जी काही क्वालिटी इम्प्रूव्ड सीडची असते, ठीक आहे, तर हीच की कुठलेही रिस्पॉन्सिव्हनेस असेल, फर्टिलायझरला रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे, केमिकल कुठले अप्लाय
करत असेल तर त्याला ते रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे. त्यानंतर वायडर अडॅप्टेबिलिटी म्हणजे एका सिंगल लोकेशनला ते ग्रोईंग त्याचं होऊन कामा नये. ते पूर्णपणे ओव्हरऑल ऑल द कॉन्टिनेंटल्स ते ग्रो झालं पाहिजे. सगळ्याच एरियामध्ये ते ग्रो होऊन ते नॉर्मल त्याचं काय जे काही एल्डिंग पोटेन्शियल आहे ते तिथे त्या एरियामध्ये ते आलं पाहिजे. तर त्याला म्हणतो आपण वायडर अडॅप्टेबिलिटी. देन रेजिस्टन्स टू ऍडव्हर्स कंडिशन लाईक ड्रॉट, सॅलिनिटी, देन फ्लड, then heat and cold strokes. So these are adverse conditions. In these conditions, the particular that seed should give a better yield as compared to the other variety. Then proper and synchronous maturity or synchronized maturity. एकाच वेळेस मॅच्युरिटी आली पाहिजे. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या वेळेस प्रत्येक फांदीवरचे सीड्स मॅच्युअर होत असतील तर ते काय उपयोगाचं नाही. एकाच वेळी मॅच्युरिटी आली येत असेल तर मेकॅनिकल हार्वेस्टिंग होऊ शकते. तर अशा पद्धतीने हे मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इम्पोर्ट सीड्स. पुढचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सुपरियर सीड्सचे त्यामध्ये फिजिकल प्युरिटी त्याची चांगली असली पाहिजे, जेनेटिक प्युरिटी चांगली असली पाहिजे, त्यामध्ये ऑप्टिमम मॉइश्चर असलं पाहिजे, वायबिलिटी असली पाहिजे, युनिफॉर्मिटी असली पाहिजे. युनिफॉर्मिटी म्हणजे त्याचे जेवढे काय तेवढं असणारे जे काही प्लांट्स आहेत सगळे एकसारखे असले पाहिजे. त्यांचं फिनोटिपिकल अपीअरन्स सगळ्यांचा एकसारखा असला पाहिजे. त्याला म्हणतो आपण युनिफॉर्मिटी. त्यानंतर सीड हेल्थ त्याचं चांगलं पाहिजे. सीड हेल्थ मीन्स त्याच्या सीड मधले कुठल्याही प्रकारचं किडीने त्याचं खराब होऊ नये सीड किंवा पडवस जेव्हा ते ग्रोईंग करू आपण ग्रोईंग केल्यानंतर त्याचे हेल्थियर आणि स्ट्रॉंग असे सीडलिंग्स तयार झाले पाहिजे. त्याला म्हणतो आपण सीड हेल्थ त्याची चांगली आहे. ठीक आहे. ते झालं सीड क्वालिटीचं. त्यानंतर डिफरंट क्लासेस ऑफ सीड. आता वेगवेगळे क्लासेस सीडचे आहेत जे की वेगवेगळे क्लासेस का केले तर जेव्हा सीड प्रोडक्शन करायचं असतं किंवा एखाद्या नवीन टेक्नॉलॉजीचे जे काही सीड आहे ठीक आहे. नवीन टेक्नॉलॉजी सीड जर प्रॉपर चॅनेल थ्रू त्याचं जेनेटिक आणि फिजिकल प्युरिटी मेंटेन ठेवली नाही तर ती व्हरायटी शेतकऱ्यांकडे जाईपर्यंत ठीक आहे. तर जेव्हा नवीन जे काही प्लांट ब्रीडर्स असतात ठीक आहे. प्लांट ब्रीडर्स आवाज येतो माझा? आवाज येतो ना ऐकू? यस सर. स्क्रीन दिसते ना? हो. ठीक आहे. एकदम सिंपल सिलेबस आहे बरं का. जास्त मी काही वेळ वाया घालवणार नाही. तुमचं नीटचा सिलेबस जेवढा आहे तो एका दिवसात आता लेक्चर मध्ये संपणार आहे. लक्षात घ्या. एवढं फास्ट मी चालू. जिथं अडकेल तिथं मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला नोट्स वगैरे सगळं अवेलेबल आहे. ऑनलाईन एक ऍप आहे. तुम्ही बऱ्यापैकी घेतलंच असेल प्रत्येकाने किंवा नोट्स पण आहेत. नोट्स तुम्हाला पीडीएफ कॉपी मध्ये आता पाठवलं. नोट्स पण तुम्हाला पाठवून देईल पीडीएफ कॉपी मध्ये. ठीक आहे. तर जनरली डिस्कशन करतोय. ह्यात नाही समजलं डिस्कशनचे जे काही क्वेश्चन क्वेरीज असतील तुम्ही ग्रुपवर डायरेक्ट विचारू शकता किंवा इन बिटवीन आपल्या लेक्चर मध्ये विचारू शकता. काय प्रॉब्लेम नाही. फक्त समजलं गेलं पाहिजे. आता आपण बोलत आहे जे वेगवेगळे क्लासेस आहेत डिफरंट क्लासेस ऑफ सीड. तर वेगवेगळे क्लासेस कशाबद्दल असतात का त्याची काय गरज काय आहे. उगाच आपलं चाललं असतं का एकाच पद्धतीने क्लास एकाच पद्धतीने जे काही सीड जे तयार होते ते दिलं असतं शेतकऱ्यांना वाटलं असतं दुकानदारांनी ठेवलं असतं विकायसाठी. वेगवेगळे त्याचे क्लासेस करण्याची गरज काय. तर गरज अशी आहे बेसिकली जेव्हा एखादा नवीन सायंटिस्ट नवीन व्हरायटी तयार करतोय ठीक आहे. तर त्याच्याकडे एकदम तुरळक प्रमाणात क्वांटिटी असते. साधारणतः 100 ते 200 ग्रॅम बी त्याच्याकडे तयार असतात. ठीक आहे. तर ते 100 ते 200 ग्रॅम मध्ये जी काय क्वालिटी आहे त्याची जेनेटिक प्युरिटी 100% असते. जेनेटिक प्युरिटी म्हणजे सगळे त्यामध्ये जे काय अलिल्स आहेत तर ते सगळे एकसारखे असतात. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो जेनेटिक प्युरिटी. फिजिकल प्युरिटी म्हणजे टोटल नंबर ऑफ जे काय प्लांट्स आहेत 1,00,000 प्लांट्स असतील
ठीक आहे. तर लागवड प्लांट मध्ये फिजिकल प्युरिटी जे लागवड प्लांट्स असतील त्यांचे जे काही सीड्स असतील तर त्या सीड्स मध्ये जे काय उगवणारे एक पुढे कोटभर 1 कोटीभर प्लांट्स असतील. ठीक आहे. तर त्यामध्ये डिफरन्सेस जे काय सायंटिफिकल डिफरन्सेस आहेत पुढे ती येऊ नये ह्यासाठी किंवा त्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता समजा 1000 सीड्स आहेत तर 1000 सीड्स ज्वारीचे आहेत. ज्वारीमध्ये त्यामध्ये गव्हाचे सीड्स मिक्स असतील ते हार्वेस्टिंगच्या दरम्यान थ्रेशर वेगळा युज केला असेल वेगवेगळा तो साफ केला नसेल तर त्यावेळेस मेकॅनिकल मिक्सचर होतं. तर अशा वेळी त्याची जी काही फिजिकल प्युरिटी आहे फिजिकली त्यामध्ये किती सीड्स आहेत. ठीक आहे. 1000 पैकी किती सीड्स हे गव्हाचं सीड असेल तर 1000 पैकी त्यामध्ये गव्हाचे सीड्स किती आहेत आणि ज्वारीची किती आहेत. तर अशी जी काही प्युरिटी आहे त्याला आपण म्हणतो फिजिकल प्युरिटी. तर त्याची फिजिकल प्युरिटी ही मेंटेन असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जी काही न्यूक्लिअर ट्रू टू टाईप म्हणतो आपण जेनेटिक प्युरिटी ही मेंटेन असली पाहिजे. तर ह्या वेगवेगळ्या क्लासेसमध्ये ही जी काही जेनेटिक आणि फिजिकल प्युरिटी आहे ती मेंटेन ठेवली जाते. ट्रू टू नेस. ठीक आहे. ट्रू टाईप जे काय कॅरेक्टर्स गवर्न केलेले आहेत त्या पर्टिक्युलर व्हरायटीला सांगितले आहेत ते शेवटी जो काही क्लास आहे तिथपर्यंत ते ऍज इट इज आले पाहिजेत. आता हे महत्वाचे पॉइंट जेव्हा आपण एक कॉन्स्टंट ठेवतो त्याचबरोबर त्याची जी काय क्वांटिटी आहे पहिल्या इनिशियल न्यूक्लियस सीडला ती 100 ग्रॅम असते. ती एंड ऑफ द सर्टिफाईड सीड ती 50-100 टनापर्यंत घेऊन जातात. काय 50-100 टन एवढी क्वांटिटी त्या 100 ग्रॅमच्या सीड पासून ती मल्टिप्लिकेशन केली जाते. मग एवढी क्वांटिटी जर मल्टिप्लाय होत असेल तर त्याचबरोबर त्याची जी काही क्वालिटी आहे फिजिकल आणि बोथ फिजिकल अँड जेनेटिक प्युरिटी ही सुद्धा मेंटेन राहिली पाहिजे. तर त्यासाठी हे वेगवेगळे क्लासेस केले आणि त्या वेगवेगळ्या क्लासेसमध्ये जो काही सोर्स ऑफ सीड हा जो काही पॅटर्न म्हणतो तो प्रोजेनीचा जो काही पॅटर्न आहे ठीक आहे अँसेस्ट्रियल प्रोजेनीचाच ऍज सोर्स ऑफ सीड हे युज केलं जातं. म्हणजेच जर तुम्हाला ब्रीडर सीड लावायचे असतील ब्रीडर सीडचं सोईंग करायचं असेल तर त्यासाठी जे काही तुम्ही बियाणं युटिलाइज करणार ते न्यूक्लियर सीडचं असावं लागतं. जे फाउंडेशन सीड काढलं जे सीड करायचं असेल तर तुम्हाला आयदर रजिस्टर सीड किंवा फाउंडेशन सीड डायरेक्ट फाउंडेशन ऑफ सीड असतो. ठीक आहे. ह्यामध्ये रजिस्टर सीड जो काही क्लास आहे तो आपला इंडियन मध्ये आहे. फक्त आपल्याकडे जे काही क्लासेस आहेत टोटल 6 क्लासेस सीड आहेत त्यापैकी न्यूक्लियर सीड जो आणि ब्रीडर सीड हे दोन्ही क्लासेस जे काही सीड्स आहेत हे ब्रीडर कडे असतात. जो की इन्व्हेंटर आहे ते नवीन सीड जो तयार करतो त्याकडे अवेलेबल असतात. फाउंडेशन सीडचा क्लास जो काय असतो एखादी रिसर्च इन्स्टिट्यूट असेल किंवा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल जिथे सीड प्रोडक्शन होत आहे तर अशा ठिकाणी हे फाउंडेशन सीड असते. त्यानंतर रजिस्टर्ड सीड हे आपल्याकडे नसते इतर फॉरेन कंट्रीमध्ये आपल्याकडे तो क्लास करून ठेवलेला आहे. आपल्याकडे सर्टिफाईड सीड हा क्लास आहे. आता सर्टिफाईड सीड म्हणजे काय तर जनरली जे मार्केटमध्ये सीड विकलं जातं हे सर्टिफाईड सीड असतं किंवा ट्रुथफुल सीड असतं. ज्या सीड प्लॉटचं सर्टिफिकेशन सीड सर्टिफिकेशन थ्रू प्रॉपर सीड सर्टिफिकेशन एजन्सी सीड सर्टिफिकेशन ऑफिसर करत असतो अशा बियाणाला आपण सर्टिफाईड सीड अशा सीड प्रोडक्शन प्लॉटला आपण सर्टिफाईड सीड प्रोडक्शन प्लॉट असं म्हटलं जातं. ठीक आहे. जर त्याचं सीड सर्टिफिकेशन झालं नाही तर डिरेक्टली ऍज अ ट्रुथफुल सीड ठीक आहे जो कोणी सीड तयार करतोय ज्याची ऑफकोर्स प्रायव्हेट कंपनी असावी लागते किंवा रजिस्टर कंपनी असावी लागते त्या थ्रू फक्त तुम्ही ट्रुथफुल सीड हे सेल करू शकता. तर अशा कंपन्या काय करतात की जे काय सीड सर्टिफिकेशन प्रोसिजर आहे ही काही करत नाही ते डायरेक्ट सीड हे विकून टाकतात. त्यामुळे जनरली म्हटलं जातं सीड सर्टिफिकेशन इज अ व्हॉलंटियर प्रोसेस बट सीड लेबलिंग म्हणजे त्याच्यावरती लेबल कुठलं टाकायचं आहे क्लासनुसार दिस इज अ मॅन्डेटरी ऑर कंपल्सरी प्रोसिजर. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पण येतं. सीड सर्टिफिकेशन हे व्हॉलंटियर आहे. कोणी करायचं असेल तर करू शकतात नाही करायचं तर नाही करायचं. पण त्याचं जे काय टॅगिंग आहे किंवा लेबलिंग आहे ठीक आहे
हे कंपल्सरी करायलाच लागतं. जर लेबलिंग केलं नाही त्याच्यावरती जे जर्मिनेशन पर्सेंटेज आहे, फिजिकल प्युरिटी पर्सेंटेज काय असेल, जेनेटिक पर्सेंटेज किती आहे त्याचं, बाकीचे जे काही इनर्ट मॅटरचे फॅक्टर्स किती आहेत त्यामध्ये, अदर व्हरायटीचे किती फॅक्टर्स आहेत, कॉन्टिनेंटचे किती फॅक्टर्स आहेत, डिसीज सीडचे किती आहेत त्यामध्ये कॉन्टॅमिनेट फॅक्टर्स, हे सगळं त्या लेवलवरती लावलेलं असतं. एवढंच की जे काही सर्टिफिकेशन आहे फक्त त्याचं ट्रुथफुल सीटचं होत नाही. बाकीचे जे काही लेबल्स आहेत हे लेबल्स सगळ्या त्या लेबलवरती सगळी इन्फॉर्मेशन येते. लेबल्स म्हणजे त्या सीट ती बॅग जी असते, बियाण्याची पिशवी जी असते त्यावरती ते एक टॅग चिटकवलेला असतो आणि त्या टॅगचा कलर हा फिक्स राहतो. तुम्हाला डायरेक्टली त्या कलरचा टॅग तुम्ही बघितला की तुम्ही म्हणू शकता हा कोणत्या क्लासचा सीड आहे. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो हे क्लासेस वेगवेगळे आहेत त्याचप्रमाणे पण वेगवेगळे वाढलेले आहेत. आता जनरली न्यूक्लियस सीडला कुठल्याही कलर प्रकारचा टॅग चिटकवत नाही. कोणत्या कलरचा टॅग नसल्यामुळे त्याला टॅगचा कलरही काही उद्भवत नाही. टॅग नसल्या टॅगचा कलर कसा सांगतो. ठीक आहे. ब्रेडर सीड साठी दोन येलो कलर आहे. ठीक आहे. येलो कलर टॅग्स हे युटिलाइज करतात त्यावरती सगळी इन्फॉर्मेशन लिहिलेली असते. ठीक आहे. हे ब्रीडर्स. फाउंडेशन साठी काय असतं, फाउंडेशन साठी व्हाईट कलर टॅग असतात. ठीक आहे. व्हाईट कलरचे टॅग्स असतात त्यावरती टोटल इन्फॉर्मेशन लिहिलेली असते. ठीक आहे. हे झालं फाउंडेशन सीड साठी. आता रजिस्ट्रेशन आपल्याकडे युटिलाइज केलं जात नाही, पण त्यासाठी जे काय कलर जो काय सीड टॅगचा जो काय कलर आहे तो पर्पल कलर आहे. ठीक आहे. त्यानंतर जो काय पुढचा आहे तो सर्टिफाईड सीड. सो सर्टिफाईड सीड साठी जो टॅगचा कलर आहे तो असतो ब्ल्यू कलर टॅग. ठीक आहे. कलरचे टॅग्स ट्रुथफुल सीड. सो ट्रुथफुल सीडला पेल ग्रीन. ठीक आहे. पेल ग्रीन कलर असतो साठी. ठीक आहे. त्या वेगवेगळ्या कलरचे टॅग्स आहेत त्या कलरचे लावले जातात. आता यातला महत्वाचा जो काय फॅक्टर आहे तो आपण बघूया. आता हा एक क्वेश्चन तुम्हाला मोठा क्वेश्चन विचारू शकतात की जे काही सीड किंवा व्हरायटी आहे, ठीक आहे, त्यांचं डिटेक्शन कसं होतं. त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे डेव्हलपमेंटल व्हेरिएशन. डेव्हलपमेंटल व्हेरिएशन म्हणजे जे सीड्स आपण तयार करतोय तर ते वेगवेगळ्या कंडिशन मध्ये, जेव्हा ते ग्रोईंग कंडिशन मध्ये त्यांना जे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स किंवा जे त्यांच्या ग्रोथ साठी रिस्पॉन्सिव्ह असतात, ठीक आहे, रिस्पॉन्सिबल असतात, तर असे ग्रोथ फॅक्टर्स ज्या त्याच्या क्रिटिकल फेसेस मध्ये असतील, ड्रॉट कंडिशन आले असेल तर अशा वेळेस त्यांना पाणी असेल किंवा त्यांना व्यवस्थित पाणी असेल किंवा त्यांना पाणी कमी पडलं असेल, हे झालं वॉटर फॅक्टर. अदर फॅक्टर्स लाईक असेल, वेलोसिटी असेल, ठीक आहे, किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी असतील, तर असे जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात क्रॉपच्या ग्रोथ साठी. आणि त्याचबरोबर क्रॉपच्या ग्रोथ बरोबर त्यांचं जे काय सेल्फ पॉलिनेशन होत असेल किंवा क्रॉस पॉलिनेशन होत असेल किंवा त्यामध्ये डेव्हलपमेंट काय होत असेल किंवा म्युटेशन काय होत असेल, तर त्यासाठी हे टोटल सगळे फॅक्टर्स हे रिस्पॉन्सिबल असतात. तर त्यामध्ये जे जे फॅक्टर्स ऍक्टिव्हली सहभाग घेतात, ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होतात, असे काय फॅक्टर्स आहेत तर ते असतात ते टोटल डेव्हलपमेंट व्हेरिएशन मध्ये येतात. पुढचा फॅक्टर आहे मेकॅनिकल मिक्स. ठीक आहे. जो मेन कॉज ऑफ फ्लक्च्युएशन आहे जे काही व्हरायटीज मध्ये. आता मेकॅनिकल मिक्सचर म्हणजे काय, तर माणसांच्या त्रुटीमुळे होणारं जे काही मिक्सचर वेगवेगळ्या क्लासेसमध्ये जे काय हार्वेस्टिंग, आता हार्वेस्टिंग करत असाल तुम्ही एखादा मेजच्या प्लॉट मध्ये, ठीक आहे, मेजचं प्लॉट आहे त्याचं हार्वेस्टिंग केलंय, आता मेकॅनिकल हार्वेस्टर थ्रू ते हार्वेस्टिंग केलं असेल.
Okay. So mechanical mixtures during the threshing, during harvesting, mechanical mixtures हे होऊ शकतात. ठीक आहे. तर care to be taken while harvesting, while threshing, जे काय सीड्सचं मिक्सचर आहे ते पहिल्यांदा थ्रेशिंग व्यवस्थित साफ करायचं, त्यानंतर हार्वेस्टिंग करायचं किंवा थ्रेशिंग करायचं. ठीक आहे. तर हे जे काय काय जे त्यामध्ये तुमचं मेकॅनिकल मिक्सचर होऊ शकतं. ठीक आहे. मेकॅनिकली फिजिकल जी काही प्युरिटी आहे ती कमी होऊ शकते आणि नंतर ते सीड जर तुम्ही नेक्स्ट सीझन मध्ये युज केलं तर त्यामध्ये क्रॉसिंग होऊन त्यामध्ये जे काही सीड्स तयार होतात त्यामध्ये क्वालिटी डिटेरेट होऊ शकते. त्यानंतर जे काय ते म्युटेशन. So mutation generally spontaneous mutation is very responsible for particular deterioration of varieties. Generally mutation occurs at the rate of 10⁻⁻⁶. एकदम कमी प्रमाणात, खूप कमी प्रमाणात हे म्युटेशन होत असतं. तर अशा वेळेस जे काय जे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल त्यामध्ये जे काही रिकॉम्बिनंट तयार होईल, म्युटेंट तयार होईल, तर त्यामुळे त्यांच्यामध्ये क्रॉसिंग होऊन तिथे व्हरायटल डिटेरिएट होऊ शकतात. त्यानंतर पुढचा जो काय आहे तो नॅचरल क्रॉसिंग और नॅचरल आउट क्रॉसिंग. आता नॅचरल क्रॉसिंग म्हणजे जे काय क्रॉस पॉलिनेशन होणार आहे त्या थ्रू त्यांचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन हे चेंज होणार आहे. जेनेटिक कॉम्बिनेशन झाल्यामुळे त्यांचं जे जेनेटिक स्ट्रक्चर आहे ते चेंज होणार आहे आणि त्यामुळे तिथे ऑटोमॅटिकली सीडची जी काही क्वालिटी ओरिजिनेटिंग क्वालिटी आहे ती डिटेरिएट होणार आहे. त्यानंतर पुढचा जो काय एकच असतो. त्यानंतर पुढचा जो काय फॅक्टर आहे तो आहे जेनेटिक ड्रिफ्ट और रॅन्डम जेनेटिक ड्रिफ्ट. रॅन्डम जेनेटिक ड्रिफ्ट एकदम अचानक असा चेंज होणारा बदल आहे हा. त्यामध्ये त्याचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतील, फिजिकल फॅक्टर असतील, कुठल्याही फॅक्टर्समुळे जर सॅम्पलिंग एरर असेल, सिंपल सॅम्पलिंग एररमुळे पण हे फॅक्टर होऊ शकतात. टेस्टिंगच्या वेळेस पण होऊ शकतात. तर असे जे काही चेंजेस आहेत म्हणजे सॅम्पलिंगच्या वेळेस सांगतो, सिंपल उदाहरण एक सांगतो तुम्हाला. जेनेटिक ड्रिफ्ट हे तुम्हाला होईल. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे काय, समजा तुम्ही प्लांट सिलेक्ट केलेत. ठीक आहे. 1000 प्लांट, 1000 पैकी तुम्ही सिलेक्ट करताना त्यातले सिलेक्शन प्रोसिजर मध्ये 1000 पैकी तुम्ही बघून बघून चांगले चांगले प्लांट सिलेक्ट केले. ठीक आहे. बायसनेस दाखवलं. अशा कंडिशनला काय होतं, जे चांगले चांगले प्लांट्स आहेत तेवढेच तुम्ही घेतले, त्यामध्ये जीन्स फक्त हिल पोटेन्शियल साठी असतील पण त्यामध्ये रेझिस्टन्स साठी जीन नसतील. अशा वेळेस काय होणार आहे, जे काय पुढच्या वेळेस जर ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन जर चेंज झाला किंवा अटॅक झाला इन्सेक्ट पेस्टचा, तर अशा वेळी त्यांचं जे काही मिळणार आहे तेही खूप कमी प्रमाणात मिळणार आहे. तर ह्या जी काही सिलेक्शन प्रोसिजरमुळे तो रॅन्डम ड्रिफ्ट जो काही चेंज होतोय, जेनेटिक ड्रिफ्ट त्यामध्ये जेनेटिकली चेंज होते. त्यामुळे जेनेटिकली जे काही सिलेक्शन प्रोसिजर मध्ये जे काही कमतरता आलेली आहे त्यामुळे जो काही चेंज होतो त्याला आपण म्हणतो जेनेटिक ड्रिफ्ट. त्यानंतर मायनर जेनेटिक व्हेरिएशन. मायनर जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे एकदम मायनर जेनेटिक व्हेरिएशन अलील जे काय असतात अलील लेवलला त्यामध्ये चेंजेस काय झाले तर ते मायनर जेनेटिक व्हेरिएशन मध्ये येतात. त्यानंतर सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ डिसीजेस. कोणत्या तरी एकाच डिसीजचा इन्सिडेंट जास्त झाला तर अशा वेळेस त्याचे इल्डिंग पोटेन्शियल ही टोटल कमी होतं आणि त्याची क्वालिटी जी काय ती डिटेरिएट होऊन जाते. ठीक आहे. मग सीडची क्वालिटी असेल आहे तर सीडची क्वालिटी पण ती खराब होऊन जाते. मग कुठे स्मटची इन्सिडेंट झालेलं जे काय सीड असेल ते पुढं जे काय त्याचे पॅनिकल असतील ते पुन्हा स्मट मध्ये कन्वर्ट होतात. तर असे जे काय ते टोटल काय काय आता जेवढे लोक भेटतात तेवढं या पुढचा पॉइंट आहे टेक्निक ऑफ ब्रीडर. आता ब्रीडरच्या टेक्निक वरती पण खूप इम्पॉर्टंट आहे. ब्रीडरची टेक्निक तो जसं नवीन एखादी व्हरायटी तयार करतोय तर इनिशियल लेवललाच त्याने जर व्यवस्थित काळजी केली तर त्यावेळेस त्याचं सिलेक्शन प्रोग्राम असेल व्यवस्थित केला, क्रॉसिंग प्रोग्राम असेल व्यवस्थित त्याने केला असेल तर अशा वेळेस त्याचं जे काय नवीन व्हरायटी जी तयार करणार आहे त्यामध्ये काय सुद्धा कमतरता राहणार नाही
आणि तिथे क्वालिटी सीड हे प्रोड्यूस होऊ शकतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ब्रेकडाऊन ऑफ मेल स्टॅबिलिटी. आता हायब्रिड सीड प्रोडक्शन वेळेस जेव्हा आपण लाईन यूज करतो, ए लाईन, बी लाईन, नंतर आर लाईन, तर ए लाईन ही मेल स्टराईल लाईन असते. ए लाईन मेल स्टराईल असल्यामुळे त्या हा, तर ब्रेकडाऊन मेल स्टॅबिलिटी, जेव्हा ती मेल स्टॅबिलिटी ब्रेकडाऊन झाली, तिथे स्टराईल लाईन्स आहेत, तिथे फर्टाईल लाईन तयार झाले, तर तिथेही हायब्रिड मध्ये डिटेरेशन होऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर इम्प्रॉपर ऑर डिफेक्टिव्ह सीड सर्टिफिकेशन. सीड सर्टिफिकेशन ऑफिसरच जर बोगस असेल, त्याने सीड सर्टिफिकेशन प्रोसिजर नुसार सर्टिफिकेशन केलं नसेल, रॉगिंग ऑपरेशन नीट झाले का नाही त्याने व्यवस्थित चेक केलं नसेल, किंवा जे काय आयसोलेशन डिस्टन्स आहे प्रॉपर मेंटेन केलेलं नसेल, तर अशा वेळेस जी काय क्वालिटी सीडची जी काय सीड तयार होणार आहे, किंवा त्यामध्ये जे काय आयसोलेशन डिस्टन्स जर मेंटेन केलं नसेल, तर क्रॉसिंग होऊन तिथे जे काही तुम्ही व्हरायटीचं प्युअर फॉर्म मध्ये सीड तयार करणार ते तयार होणार नाही. ठीक आहे. तर हे टोटली डिपेंड होतं, डिपेंड राहतं क्वालिटी, जसे तुम्ही आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन व्यवस्थित करत असला, किंवा जे काही रॉगिंग ऑपरेशन प्रॉपर टाइमला तुम्ही घेत असला, तर अशानुसार त्यांची जी काही व्हरायटीची जी काही क्वालिटी आहे ती मेंटेन राहत असते. ठीक आहे. सो दीज आर सम इम्पॉर्टंट फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिटेरेशन ऑफ सीड क्वालिटी. ठीक आहे. असं आता त्यात महत्वाचं पॉईंट सेफगार्ड्स फॉर मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी. आता जेनेटिक प्युरिटी ही कशी मेंटेन केली जाते? पहिलं आहे कंट्रोल ऑफ सीड सोर्स. जो काही सीड सोर्स आहे तो ऑथेंटिक यूज केला पाहिजे, आणि त्याची जी काही प्रोजेनी असेल ती अँसेस्ट्रल प्रोजेनी असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला सर्टिफाईड सीड प्रोडक्शन करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला बीहेक फाउंडेशन सीड्सच वापरलं पाहिजे. जर तुम्हाला फाउंडेशन सीडचं जर बी तयार करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला ब्रीडर सीडच बी ठीक आहे. प्रिसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट पुढचं बरं का, जे काय आहे ते प्रिसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट, जे काही व्हॉलेंटियर प्लांट्स येतात, व्हॉलेंटियर प्लांट्स काय करतात, तर जनरली जे काही सीडचं क्वालिटी आहे, व्हॉलेंटियर प्लांट्सचं जे काही कॉन्टॅमिनेशन होतं, ठीक आहे, जे काही वेगवेगळ्या व्हरायटीचे सीड्स असतात, वेगवेगळ्या व्हरायटीचे जे सीड्स आहेत ते वेगळी क्वालिटी, वेगळे कॅरेक्टरिस्टिक असणार आहे त्यांचे, त्यामुळं त्यांच्यामध्ये आउट क्रॉसिंग होऊन तिथे क्वालिटी होऊ शकते. ठीक आहे. हे एक खूप मोठं इम्पॉर्टंट फॅक्टर आहे प्रिसिडिंग क्रॉप जे काय आहे. ठीक आहे. त्याचं समजा वीटच्या अगोदर वीटच केलं असेल, त्या वीटचं तुमचं सीड प्रोडक्शन प्लॉट असेल, तर अशा वेळेस तिथे तुमची क्वालिटी आहे तिथे डिटेरियोरेट होण्याची शक्यता असते. त्यामुळं प्रिसिडिंग क्रॉपची इन्फॉर्मेशन ही खूप गरजेची असते. ठीक आहे. असे आपले दोन महत्वाचे फॅक्टर झाले, जे काय जे काही इम्पॉर्टंट आहे, जे मेंटेन जे काही फिजिकल प्युरिटी किंवा जेनेटिक प्युरिटी मेंटेन करण्यासाठी कंट्रोल ऑफ सीड सोर्स. दुसरा आहे प्रिसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट. तिसरा आहे आयसोलेशन. आयसोलेशन डिस्टन्स मीन्स पर्टिक्युलर सफिशियंट डिस्टन्स केप्ट इन बिटवीन सीड प्रोडक्शन प्लॉट अँड अ पर्टिक्युलर क्रॉप ऑफ और अ पर्टिक्युलर प्लॉट ऑफ सेम क्रॉप. सेम क्रॉप पासून त्याचे सीड प्रोडक्शन प्लॉटचं जे काय अंतर आहे त्याला म्हणतो आपण आयसोलेशन डिस्टन्स, विच इज केप्ट फॉर द केप्ट टू कंट्रोल आउट क्रॉसिंग और क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन होऊ न देण्यासाठी जे काही डिस्टन्स मेंटेन केलं जातं क्रॉप प्रोडक्शन प्लॉट पासून आणि सीड प्रोडक्शन प्लॉट पासून, ते दोन्हीचं जे काही डिस्टन्स असतं त्याला म्हणतो आपण आयसोलेशन डिस्टन्स. आता त्यामध्ये वेगवेगळे फरक पण आहे. आयसोलेशन असेल, टाइम आयसोलेशन असेल, किंवा डिस्टन्स आयसोलेशन. डिस्टन्स म्हणजे अंतरामधलं आयसोलेशन. टाइम आयसोलेशन म्हणजे पर्टिक्युलर जे काही फ्लॉवरिंग टाइम आहे, हा फ्लॉवरिंग टाइम असा निवडायचा की बाबा एका महिन्याच्या डिफरन्स मध्ये असेल, एका महिन्याच्या डिफरन्स मध्ये असेल तर जे काही पोलन ग्रेन्स असतील किंवा स्टिग्मा रिसेप्टिव्ह असेल, ही कोणत्याही दोन प्लॉट मध्ये मॅच होणार नाही. तर त्यामुळे तिथे बरोबर टाइम आयसोलेशन
होऊन जातं. ठीक आहे. तर हे महत्वाचे कन्सेप्ट आहे टाइम आयसोलेशन आणि दुसरा कन्सेप्ट आहे डिस्टन्स आयसोलेशन. देन रोगिंग ऑफ सीड प्लॉट. रोगिंग इज रिमूव्हल ऑफ टाइप्स फ्रॉम सीड प्रोडक्शन प्लॉट. रोगिंग म्हणजे सीड प्रोडक्शन प्लॉट मधून जे काही ऑफ टाइप्स असतील, वेगळे कॅरेक्टरिस्टिक्सचे प्लांट्स असतील, डिसीज प्लांट्स असतील, वाईल्ड रिलेटिव्ह असतील, तर असे सगळे टोटल प्लांट्स हे रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो रोगिंग. सो रोगिंग ऑफ seed plot is important factor to maintain genetic purity of that particular variety. Then seed certification व्यवस्थित झालं पाहिजे थ्रू particular seed certification officer at proper stage. ठीक आहे, प्रॉपर स्टेज मध्ये हे सीड सर्टिफिकेशन झालं पाहिजे. त्यानंतर ग्रो आउट टेस्ट जेनेटिक प्युरिटी आयडेंटिफाय करण्यासाठी ग्रो आउट टेस्ट ही घेतली जाते. ग्रो आउट टेस्ट मध्ये काय केलं जातं, तर जनरली काही प्रमाणात म्हणजे 100-200 ग्रॅम सीड्स, ठीक आहे, 1 मीटर बाय 1 मीटर प्लॉट असेल किंवा रोज असतील 10 मीटरच्या, तर अशा मध्ये ते सोईंग केलं जातं. ऍक्च्युअल सोईंग करून त्याचा जे काय कॅरेक्टर्स आहेत ते आयडेंटिफाय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. ठीक आहे. आता एखाद्या व्हरायटीला म्हटलं की ह्या व्हरायटीला जनरली गुलाब हे गुलाबी कलरचे असतात. ठीक आहे. पण हे म्हटलं की हे बाबा पांढरे गुलाब आहेत, तर पांढरे गुलाब आहेत, तर त्यासाठी हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्याचं सोईंग केलं पाहिजे. सोईंग केल्यानंतर त्याचे जे काही गुलाब येणार ते आपल्याला त्या कलरचे पांढऱ्या कलरचे आले तर आपण म्हणू शकतो हा बाबा हे जे काय तुम्ही सीड मटेरियल दिले ते आम्हाला पांढऱ्या कलरचेच दिलेलं आहे, गुलाबी कलरचे दिलेले नाहीत. तर ते ऍक्च्युअल बाय सोईंग you have to see all the phenotypic characters of that particular variety. तर त्यासाठी जी काही टेस्ट आहे ती आहे ग्रो आउट टेस्ट. बाय डायरेक्टली ग्रोईंग ऑन टेस्टिंग प्लॉट you will see a particular phenotypic character of that particular variety or particular kind. ठीक आहे. तर हे थेरोटिकल लेक्चर्स तुमचे झालेले आहेत. मिड पर्यंतचा तुमचा जो काय सिलेबस आहे तो इथपर्यंत असणार आहे. जो तुमची 15 तारखेपासून लागणार आहे, तुम्ही जे काय सीट तुम्हाला जे काय मटेरियल आहे ते सगळं मिळून जाईल. तुम्ही फक्त अभ्यास सुरुवात करा. जे काही कन्सेप्ट आहेत महत्वाचे ते तुम्हाला मी वेळोवेळी सांगेन. जे हिस्ट्री आहे हे बाकीचे सगळं तुम्हाला पुढच्या लेक्चरला मी सांगेन. पुढचं आपलं लेक्चर आहे परवा, तेव्हा मी सांगेन. ठीक आहे. आता आपापले कॅमेरा चालू करा. चला. ठीक आहे. डिफरंट क्लासेस सीडचे जे काय त्यामध्ये जे काय न्यूक्लियस सीड असतात. ठीक आहे. न्यूक्लियस सीड हे जे इनिशियल स्टेजला जे काय सीड तयार केले जातात ते स्टेजला सीड जे काय असतात ते न्यूक्लियस सीड असतात. मीटिंग चालू जॉईन करा. लिंक आली असेल ती सरांनी विचार. मला काय आलं. ठीक आहे. मग मी एंड करतो. मीटिंग आहे तिकडे जॉईन करतो. ठीक आहे. थँक्यू.